आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. एक्सक्यूज मी. पोलिसांना कोणी बोलवलं? त्यांना मीच बोलवलंय. तुला कॉल केल्यानंतर मला सीतेवर संशय येत होता. आपण विचारल्यावर ती खरं सांगणार नाही म्हणून मी पोलिसांना बोलवून घेतलंय. इथे देवी कोण आहे? मीच आहे सर. हरवलेली मुलगी कोणाची आहे? माझ्या भाच्याची मुलगी आहे सर. त्याची एकुलती एक मुलगी आहे सर. मुलीला शेवटचं कोणी पाहिलं होतं? ही काय इथेच उभी आहे सर. तिला आम्ही मुलीबद्दल खूप विचारलं पण ती काहीच बोलत नाहीये ना. घाबरू नका तुम्ही. मुलगी कुठेही असली तरी आम्ही शोधून ठीक आहे, काढू. सर. कॉन्स्टेबल सर. आजूबाजूचे वॉटर टँक्स, विहीर काहीच सोडू नका. सगळीकडे ठीक आहे, तपासा. सर. जा. मॅडम तुम्ही जरा इकडे याल का? तुमची चौकशी करायची आहे. कसला विचार करता मॅडम? या या चला मॅडम. अरुण, काळजी करू नकोस तू. पण आता तुला रिटर्न गिफ्ट देणार आहे. काय गिफ्ट देणार आहेस? आता दादा काय झालं विचारेल. माझ्यावर विश्वास पुन्हा ठेवा, पुन्हा सर. तेच बोलू नका. खरं सांगा. काय नेमकं घडलं ना ते सांगा. खरं सांगा. काय रे अरुण, इथे पोलीस कशाला आले? देवसेनेच्या बर्थडे साठी सगळे कपडे आणायला गेले होते तेव्हा सीतेला देवसेनेवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. पण परत येऊन पाहिलं तेव्हा देवसेना घरात नव्हती. म्हणून पोलीस येऊन आता सीताची चौकशी करतात. हो दादा, हिला असंच सोडायचं तू नाही जरा दादा. गप्प बसतेस का? काय रे, तुम्ही सगळीकडे नीट शोधलात का? हो बाबा, सगळीकडे पाहिलं आम्ही. कुठेच नाहीये. गंगाने फोन करून देवसेनाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरा करायला सांगितलं. गंगाने फोन केला होता? हो ना दादा. अरे मी तुला सांगायला विसरले. कालच गंगाने फोन केला होता. तिची इच्छा आता पूर्ण होईल की नाही मला शंकाच वाटते. तिनेच फोन करून देवसेनेचा वाढदिवस थाटात साजरा करायला सांगितलं होतं. पण गंगाने फोन कुठं केला? ती आणखी काही बोलली? कुठे ते नाही माहित दादा. आणि आणखीन काही बोलली पण नाही. गंगाने फोन केला, हे कसं शक्य आहे?
कशी बोलू शकते? जर का असं खरंच घडलं असेल आणि तिनेच फोन केला असेल तर मग तो कुठून केला असेल? पोरीच्या वाढदिवसाबद्दल बोलली, पण माझ्याबद्दल काहीच बोलली नाही. मला चक्कर येते, खूप तहान लागलीये. इथून बाहेर कशी पडू कळत नाहीये. देवी आई, तू माझ्यासाठी दार उघडलास. खूप खूप थँक्स आई, खरंच खूप थँक्स. गंगाने फोन केला होता, ही गोष्ट मला तंबोरांना सांगितली पाहिजे. पण त्याआधी देवसेनाला शोधायला हवं. आजोबा, आजोबा. देवसेना, काय ग? तू आत कशी काय गेलीस? अरे, मी वॉटर गन घ्यायला आले होते आजोबा. तेव्हा तो फोटो ना खाली पडला आणि मी त्याच्याशी स्टेअरिंग समजून खेळत होते. आणि तेव्हाच तो दरवाजा उघडला. मी आतमध्ये गेले तर दरवाजा बंद झाला. त्यानंतर त्या देवीच्या तळघरात मी अडकले. हा, मी थकून खाली पडले, पण आतमध्ये असलेल्या देवीनेच मला वाचवलं. तुला पाहिल्यावर आता खूप बरं वाटतंय. आपल्या घरात असं मंदिर आहे हे तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं आजोबा? आपल्या घरात हे मंदिर आहे हे कोणाला सांगायचं नाही. का आजोबा? आपलं हे घर सुखी राहावं म्हणूनच मी हे देवीचं गुपित कोणाला सांगितलं नाहीये. जर का हे कोणाला कळलं तर मग या देवीची शक्ती निघून जाईल. आता तू सांग देवसेना, आपलं कुटुंब सुखी राहायला पाहिजे की नाही? सुखी राहायला पाहिजे आजोबा. जर का असं असेल तर तू बाहेर कोणालाही सांगणार नाहीस अशी जानकी आईची शपथ घे बघू. जानकी आईची शपथ कुणाला नाही सांगणार. शाबास. ये 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 ये. सीताई, बाबा. ये का? बाबा, देवसेना, तू कुठे गेली होतीस बाबा, बाळा? देवसेना,
बाबा कुठे होती देवसेना? तिला काही विचारू नकोस. ती माझ्या रूम मधल्या बाथरूम मध्ये गेली आणि दरवाजा अचानक बंद झाला. देवसेनाला तिथे न शोधता तुम्ही बाकी सगळीकडे शोधलं. तुम्ही नीट न शोधता विनाकारण यांच्यावर संशय घेतला. असा कोणताही निर्णय घाईघाईने घ्यायचा नसतो. प्लीज. सॉरी सर, तुम्हाला इथे उगाचच बोलवून आम्ही तुम्हाला त्रास दिला. बरं बरं ठीक आम्हाला आहे. माफ करा. चूक झाली. यापुढे मुलीवर नीट लक्ष ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. हं. आपण विचार करतोय एक आणि घडतंय दुसरंच. मंजू, देवसेना आता खूप थकली आहे. तिला घेऊन जा आणि काहीतरी खायला दे बघू. हो. देवसेनाबद्दलची ही गोष्ट गंगाने फोन केला तर तिला सांगू नका. ती आधीच फार दुःखात आहे. तिला आणखीन त्रास होईल. चल देवसेना, तू आधी काहीतरी खाऊन घे. हा चल. गंगाने फोन केला ही गोष्ट मला सगळ्यात आधी तंबोरांना सांगायला हवी. सीता, गंगाने फोन केला असं बोलतायत, पण गंगा कशी काय फोन करू शकते? कदाचित गंगाचा आत्मा तर नसेल. स्वामीजींनाच विचारतो. बोल राजशेखर, स्वामीजी, विश्वास बसणार नाही अशी एक गोष्ट घडली. काय घडलं ते सांग. गंगाने घरी फोन केला होता स्वामीजी. काय गंगाने? मी जरी देवदर्शनाला आले तरीही देवसेनेचा वाढदिवस थाटात साजरा करा असं म्हणाली. गंगा कशी बोलू शकते? पण स्वामीजी, माझा पण विश्वास बसत नाहीये. पण घरातले सगळेच तिच्याशी बोलले. देवसेनेचा वाढदिवस साजरा करायला सांगितलंय, पण आपल्याबद्दल ती चकार शब्दही बोलली नाही. मग फोन करणारी ती गंगा नाहीये. हा? काय बोलताय स्वामीजी? आपण गंगाचा खून करायला तयार झालो तेव्हाच तिच्या मनातून आपण उतरलो असणार. म्हणूनच ती हे सगळं मरण्याआधी अरुणला सांगणार असं आपल्याला धमकावत होती. जर तिने फोन केला असता तर आधी आपल्याबद्दलच बोलली असती. वनदेवीच्या कालचक्राबद्दल आणि सुनेचा थोडाही विचार न करता तू केलेल्या खुनाबद्दल तिने सगळ्यात आधी सांगितलं असतं. तिने आपल्याबद्दल नाही सांगितलं, म्हणजे दुसऱ्याच कोणीतरी हा फोन केलाय. कळलं? स्वामीजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण गंगाच्या नावाने दुसरा कोणी फोन केला असेल? देवसेनेची काळजी असणाऱ्या कोणीतरी हे काम केलंय.
पोरीच्या प्रेमापोटी कोणीतरी हे केलंय. तू याचा जास्त विचार करू नकोस राजशेखर. गंगाला मारून जंगलात खड्ड्यात पुरून टाकलंय. त्यामुळे तिच्या वाचण्याचा प्रश्नच येत नाही. स्वामीजी, तुम्ही सहजपणे बोलताय, पण माझी भीती अजूनही गेली नाहीये स्वामीजी. तुझ्या मनात एखादी शंका आली की ती इतक्या लवकर जाणार नाही हे चांगलंच माहितीये मला. सगळ्यांवर संशय करत राहिलास तर आयुष्यभर घाबरतच जगशील. निष्पाप जीव कसाही राहू शकतो, पण आपल्या सारख्याने आत्मनिर्भरतेने राहिलं पाहिजे. आता धैर्याने राहण्याची वेळ आली राजशेखर. तुझ्या मनातली भीती जाण्यासाठी मी तुला एक तावीज बनवून देतो. ते हातात बांधल्यावर तुझी भीती नाहीशी होऊन जाईल. स्वामींजी, ह्या अशा परिस्थितीत जर का मी तुम्हाला भेटलो तर फार बरं होईल. मी लगेच निघतो आणि तुम्हाला भेटायला येतो स्वामीजी. हे बघ, मी आता घरीच जातोय. तू सुद्धा तिकडेच ये. ठीक आहे स्वामीजी. माते भगवती, गंगाच्या बाबतीत एक गोंधळ झालाय. हा गोंधळ काय आहे ते कवड्यांच्या मार्फत दाखवून दे. माते, माते भगवती, या कवड्या काहीतरी वेगळाच प्रसंग दाखवतायत. माझा विश्वास नाही बसत आहे. तूच याचा खुलासा करून दे. गंगा खरंच जिवंत आहे का? पण हे कसं काय शक्य आहे? माझ्या भगवती माते, गंगाला सामान्य समजू नकोस. देवीवर तिच्या असलेल्या भक्तीने तिला काहीही करायला लावू. देवाला जीवा समान मानणारी तिची भक्ती तिला कुठेही पोहोचवू शकते. म्हणूनच गंगा वनदेवी पर्यंत पोहोचणार नाही याची तूच काळजी घे. तरीही ती पोहोचली तर काय करायचं ते मी सांगतो. शंकेचं निरसन करायला सांगतोय तर तू गोंधळ अजून वाढवतेस. डोळ्यांना दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवू की माझ्या विद्येवर विश्वास ठेवू? घडलेलं वेगळं आहे, पण या सोंगट्या काही वेगळंच सांगतायत. माझ्या माते, शंका का ठेवायची? गंगाची कुंडली काढून बघू. गंगा, तुझं आयुष्य तर संपणार आहे. आता कशाला तुझी ही कुंडली? गंगाची कुंडली मीच तर फाडली होती ना. हाताने लिहिलेली कुंडली नाहीये. मग काय झालं? मंत्रविद्येने तिची कुंडली काढून तिचा योग काय ते पाहतो. महेश्वरी, अंबे, भगवती माते, माते भगवती,
भगवती अंबे. गंगाच्या कुंडलीप्रमाणे तिचं आयुष्य तर कमीच आहे. तिचा मृत्यू अकाली येणार असंच कुंडली देखील सांगतेय. गंगाच्या कुंडलीप्रमाणेच तिचा मृत्यू झालाय. आपणच मारून तिला पुरून टाकलंय. कुंडलीप्रमाणे गंगाचं जिवंत असणं हे शक्यच नाहीये. पण भगवतीच्या कवड्या गंगा जिवंत आहे असं सांगतायत. भगवतीची कुंडली खरं सांगते की भगवतीच्या कवड्या खरं सांगतायत? ज्योतिष शास्त्रात चूक होऊ शकते, पण भगवतीच्या कवड्या कधी चुकू शकत नाहीत. सूर्याने वार करून तडफडवून तिचा आम्ही खून करून तिला खड्ड्यात पुरून टाकलं, तरीही गंगा जिवंत कशी असू शकते? नागभक्तीने चमत्कार घडतात, पण आयुष्य नाही वाढत. ती कशी वाचली असेल मला काहीच कळत नाही. गंगाला याआधी सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या हातावरच्या त्रिशूळ रेषेने तिला वाचवलं होतं. आता देखील त्यानेच वाचवलं असेल का? शंका करत बसण्यापेक्षा गंगाला पुरलंय तिथे जाऊन बघूया. माते भगवती माझी रक्षा कर.